स्नेहिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असे 1,80,000 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. त्यातही क्लॅरिफिकेशन करण्याकरिता जे एससी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्या एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारा कोणताही अपडेट जे असेल शिक्षक भरतीच्या संदर्भानं किंवा इतर जागेच्या संदर्भात असेल किंवा प्रिफरन्स टाकण्याच्या संदर्भात असेल, म्हणजे आपली निवड होण्यापर्यंत आपण कायमस्वरूपी आपल्याला मदत करणार आहोत, आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे दिलेले लिंक आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा. त्यावरून मला मेसेज करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, बोलू शकता, फोन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, जेणेकरून आपल्याला ही माहिती कायमस्वरूपी आपण देत राहू. महत्वाचा विषय आहे की जे प्रिफरन्स आहे ते प्रिफरन्स कसे द्यायचे, नंतर जे एससी विद्यार्थी आहेत त्या एससी विद्यार्थ्यांचा कट ऑफ किती येणार आहे, आणि आपल्याला प्रिफरन्स दिल्यानंतर हा जो कट ऑफ आहे हा 100च्या खाली येणार आहे का, तर याच बद्दलच मी माहिती या ठिकाणी देणार आहोत आणि त्याचे उदाहरण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की टेटच्या माध्यमातून किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती केली जाणारी हे तिसरी भरती असणार आहे. 2017 म्हणजे 19 ला झालेली भरती, 2022 ला झालेली भरती आणि 2025 ला घेतलेली टेट म्हणजे 2026 मध्ये घेण्यात येणारी ही भरती. विद्यार्थी मित्रांनो, मी जो व्हिडिओ बनवतो आहे तो प्रत्येक वेळेला विद्यार्थी जे कमेंट बॉक्स मध्ये करत असतात, एसटी विद्यार्थ्यांसाठी जरी व्हिडिओ बनवला तरी एसटी विद्यार्थी बांधव आपले बघत असतात, इतर बांधव सुद्धा बघत असतात. आणि जे व्हिडिओ आपण आतापर्यंत टाकलेले आहे त्यात आपण 8,000, 9,000, 10,000 पर्यंत विद्यार्थ्यांनी बघितलेले आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आपण जे मेसेज करतायत, कमेंट करतायत, त्या कमेंटनुसार आपल्याकरिता व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता सकाळी जी मी माहिती दिलेली आहे त्या माहितीवरून तुम्हाला जे काही तर्क वाटत असेल, तुम्हाला स्वतःच्या डोक्याने स्वतःच्या बुद्धीने चेक करून बघा आणि त्यानंतर त्यावरती विश्वास ठेवा आणि त्यानंतर तुम्ही त्या पद्धतीनं प्रिफरन्स ज्या वेळेला येतील त्यावेळेला टाकण्याचा प्रयत्न करा. आता एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या साठी मी सांगितलेलं आहे की 100 पेक्षा कमी कट ऑफ येणार आहे. मग कोणाचा कट ऑफ येणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांचा तो कट ऑफ असणार आहे, याचा विचार आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे. काही विद्यार्थी मला कमेंट करत असतात की जागा आल्या नाहीत तर कसं वायफळ काहीतरी सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, एमपीसी स्पर्धा परीक्षेमधील एमपीसी जरी परीक्षा घेत असेल तरीही आपण आपला अंदाज व्यक्त करत असतो की एवढ्या जागा आहेत, ओपनचा कट ऑफ एवढा येणार आहे. मग अंदाज वर्तवणं चुकीचं आहे का? अंदाज वर्तवणं चुकीचं आहे का की नाही शिक्षक भरती रजिस्ट्रेशन झालेला एकही जागा येणार नाही, असं कधी होणार आहे का? अजिबात नाही. 10,000 पेक्षा कमी जागा येणार नाही, त्याच्यावरच जागा येणार आहे. मग आपल्याला अपेक्षित असणारा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ कधी सांगणार आहोत आपण? ज्या झालेल्या 2 भरत्या आहेत त्यावरून आपण कट ऑफ सांगणार आहोत. मग यावर्षी जर त्याच लेवलच्या जर जागा आल्या तर का नाही कट ऑफ आपला त्या लेवलचा येणार आहे? आणि या वेळेला मात्र विद्यार्थी जे आहेत ते 1,80,000 विद्यार्थी आहेत. यातही सीटीईटी, टीईटी पेपर 1 पास असणारे विद्यार्थी किती आहेत, एमएससी बीएड असणारे विद्यार्थी किती आहेत, ग्रॅज्युएशन लेवलला विद्यार्थी किती आहेत, नंतर जे विद्यार्थी सायन्स आणि मॅथ सीटीईटी पेपर 2 पास आहेत, सोशल सायन्स असणारे विद्यार्थी पास काय आहेत, नंतर इंग्लिश मीडियम असणारे विद्यार्थी, हे सर्व 1,80,000 विद्यार्थी आहेत टोटल. यात सर्व वेगवेगळीकडे जाणारे विद्यार्थी असणार आहेत. यांचा कट ऑफ सुद्धा वेगवेगळा असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे. वायफळ काहीतरी कमेंट करणं म्हणजे करणं असं नाही. आपण अपेक्षित पकडू 10,000 जागा आणि त्यानुसार आपला कट ऑफ किती येणार आहे ते आपण सांगतो आहे. आणि गेल्या 2 वर्षात 2 ज्या काही भरत्या झाल्या त्या कट ऑफ वरून आपण सांगतो आहे. म्हणून एससी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे, एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या कॅटेगरीतला जर एखादा विद्यार्थी ज्याला 180 मार्क्स असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की 180 मार्क्स असणारा मुलगी असो का मुलगा असो हा ओपनच्याच कॅटेगरी, ओपन मधूनच जाणार आहे. म्हणजे ओपनची जी काही जागा असणार आहे ती ओपनची जागा त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे. म्हणजे या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याला त्याच्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्याला एक फायदा त्याचा होणार आहे की हा ओपन मधून सिलेक्ट झाल्यामुळे त्याच्या कॅटेगरीतला जो काही विद्यार्थी आहे त्याला ती जागा रिक्त असते. म्हणून अशा जागा आहेत, असा कट ऑफ हळूहळू कमी येतं. आणि आपल्याला माहित आहे की एससी प्रवर्गातील शिक्षणाचं प्रमाण जास्त आहे, त्याच्या टक्केचं प्रमाण जास्त आहे, गुण जास्त असणाऱ्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे. परंतु गेल्या वर्षीचा जर आपण विचार केला, त्याच्या आदल्या वर्षीचा जर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो 100च्या खाली कट ऑफ आलेला आहे. मग 100च्या खाली कट ऑफ कोणाचा आलेला आहे तर इंग्लिश मीडियम ज्यांचं डीएड होतं अशा विद्यार्थ्यांचा 92
94, 95 असे गुण असणारे विद्यार्थी सुद्धा आता शिक्षक झालेले आहे. तुमच्यापैकी कोणी ना कोणीतरी असेल. जर खोटं बोलत असेल तर मला मेसेज करा की सर तुम्ही हे खोटं सांगताय. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा इंग्लिश मीडियमचे जे डीएड झालेले विद्यार्थी होते त्यांचा कट ऑफ हा इथपर्यंत आलेला आहे. म्हणून आपण स्वतः चेक करा, स्वतःच्या बुद्धीने चेक करा आणि यानंतर तो विश्वास ठेवायचा आहे. तुम्ही तुमची शहानिशा करा, इकडे तिकडे विचारा, बाकी युट्यूबचे व्हिडिओ बघा आणि त्यानुसारच तुम्ही विश्वास ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो. आणि 10,000 जागा आल्यानंतर हा सुद्धा कट ऑफ याच पद्धतीनं हळूहळू कमी येणार आहे. 50 प्रिफरन्स आपल्याला लाभ करायचे आहे. एससी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत, एससी बहुल जे काही जिल्हे आहेत, या जिल्ह्यांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या, जसं सोलापूर जिल्हा आहे, अकोला जिल्हा आहे, पुणे जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांचं टक्केवारी जी असते, गुणांचा क्रम जो असतो, यात टाकण्याचं प्रमाण म्हणजे हे प्रेफरन्स टाकण्याचं प्रमाण हा जास्त असतं. जसं पश्चिम महाराष्ट्रातील जे जिल्हे आहेत, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या जिल्ह्यामध्ये हा कट ऑफ हाय असतो. भंडारा जिल्ह्यामध्ये हाय कट ऑफ असतो. नागपूर जिल्ह्यामध्ये हाय कट ऑफ असतो. नंतर आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये हाय कट ऑफ असतो. अकोल्यामध्ये असतो. बुलढाणामध्ये हाय कट ऑफ असतो. मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये हाय कट ऑफ नसतो. नंतर जळगावमध्ये हाय कट ऑफ असतो. एससी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सांगतो, हे जिल्हे तुम्हाला जर ऍव्हरेजली मार्क्स असेल 120, 110, 120, 100, या पद्धतीनं तुम्हाला 100, या पद्धतीनं तुम्हाला ही जिल्हे सोडून तुम्हाला पहिल्यांदा प्रिफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत, जे एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मी सांगितलेलं आहे. कोकणात तुम्ही टाकू शकता फर्स्ट प्रिफरन्स, तुम्ही त्या ठिकाणी कोकणातल्या जिल्ह्यांना देऊ शकता. 7 जिल्हे आहेत ते. तुम्ही पूर्व विदर्भातील जे काही गोंदिया आणि गडचिरोली, गोंदिया जिल्हा जर तुम्ही सोडला, गोंदिया आणि भंडारा याच्यात हाय कट ऑफ लागतं एससी प्रवर्गाचा, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नागपूर जिल्ह्याचा हाय कट ऑफ लागतो. त्यानंतर तुम्ही नांदेड जिल्हा घेऊ शकता. तुम्ही खानदेशातील जिल्हे घेऊ शकता. धुळे, नंदुरबार आणि जळगाव हे जिल्हे घेऊ शकता तुम्ही. जळगावचा कट ऑफ हे 2 जिल्हे सोडू म्हणजे जळगाव जर सोडलं तर तुम्ही हे 2 जिल्हे घेऊ शकता. या पद्धतीने तुम्ही कट ऑफ जो आहे ते टाकू शकता. नंतर नपा मनपाचा सुद्धा कट ऑफ आपला हाय असतो. नपा मनपाचा सुद्धा कट ऑफ हाय असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, आपल्या विद्यार्थ्यांना माहित असेल, विद्यार्थी झेडपीपेक्षा नपा मनपापेक्षा झेडपीला जास्त प्राधान्य देतात. त्याच्या मागची कारण काय हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक व्हिडिओ मी स्पेशली तुमच्यासाठी बनवणार आहे. कारण मी स्वतः महानगरपालिकेला होतो, सांगली महानगरपालिकेला, आणि सांगली महानगरपालिकेची नोकरी ही शिक्षण सेवक काळ असतानाच मी सोडून 1.5 वर्ष सोडून मी ती नोकरी सोडून मी जिल्हा परिषद नागपूरला जॉईन झालेला आहे. आणि याच्या मागचे सुद्धा कारण मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की महानगरपालिकेचा काय विषय असतो, नपा मनपाचा विषय काय असतो आणि झेडपीचा काय विषय असतो. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या सर्वांना समजून सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं काही जे एसटी विद्यार्थी आहेत ते सुद्धा विद्यार्थी, आपण जर आपल्याला तसं वाटत असल्या तर तुम्ही नपा मनपाचा सुद्धा विचार त्या ठिकाणी करू शकतो. ज्यांना कमी गुण आहेत असे विद्यार्थी सुद्धा तुम्ही नपा मनपाचा विचार करू शकता. अशा पद्धतीनं पहिल्यांदा कोकण तुम्ही टाकू शकता ज्यांना कमी मार्क्स आहेत. नंतर तुम्ही विदर्भातील जिल्हे मी तुम्हाला सांगितलेला आहे. चंद्रपूर तुम्ही टाकू शकता, तरी चंद्रपूरचा कट ऑफ एससीचा हायच असतो. भंडाऱ्याचा हाय असतो, गोंदियाचा सुद्धा हाय असतो, नागपूरचा सुद्धा हाय असतो. पण पूर्व विदर्भातील तुम्ही जिल्हे टाकू शकता जर तुम्ही तिथील असाल तर. सोलापूर, कोल्हापूर म्हणजे जे काही पश्चिम महाराष्ट्रातील त्यातील तसंच आहे. नंतर नांदेड तुम्ही टाकू शकता, जळगाव तुम्ही टाकू शकता, धुळे, नंदुरबार तुम्ही टाकू शकता. कोकणातले जिल्हे सिंधुदुर्ग, रत्नागिरी पासून तर पालघर पर्यंत तुम्ही टाकू शकता. या पद्धतीने आपल्याला प्रिफरन्स टाकायचे आहे. आणि राहिलेले जे प्रिफरन्स आहे तुम्ही ते संस्थेचे टाकू शकता किंवा नपा मनपाचे विद्यार्थी मित्रांनो आपण टाकू शकता. अशा पद्धतीनं ज्यांना 90 पर्यंत गुण आहे, 90 पासून ते 130 पर्यंत गुण आहेत, अशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो प्रिफरन्स टाकू शकता. ज्यांचं मीडियम आहे ते मीडियम तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा प्रिफरन्स पहिल्यांदा टाकू शकता. नंतर विभागाचा प्रिफरन्स तुम्ही टाकू शकता. जे इंग्लिश मिडियम ज्यांचं डीएड झालेलं आहे अशा विद्यार्थ्यांना सांगू शकतो. कारण गेल्या वर्षीपर्यंत 92, 94 पर्यंत कट ऑफ आलेला आहे. 96, 95 वाले सुद्धा आमचे मित्र आजही शिक्षक आहेत जे 2022 मध्ये रुजू झालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण सुद्धा आशा ठेवायची आहे आणि याच पद्धतीनं प्रिफरन्स देत असताना त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. जशाही जाहिराती आल्यात, कारण जाहिराती या 31 मार्च पर्यंत रोस्टर कंप्लीट झाल्यानंतर या सर्व गोष्टी होईल. आता समायोजन असणार आहे, जिल्हा बदली असणार आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर राहिलेले जे काही रिक्त पदं असतील, जाहिराती असतील, हे सर्व समायोजन वगैरे करून हे आपल्याला सर्वांना दिसणार आहे. त्यामुळे जाहिराती या पद्धतीने येतील. जिल्ह्यानुसार जाहिराती असतील, कॅटेगरीनुसार आपल्याला किती पदं आहेत हे आपल्याला समजेल आणि त्यानुसार त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि अभ्यास करून
प्रिफरन्स 1, 2, 3, 4 अशा पद्धतीने आपल्याला ते 50ही प्रिफरन्स आपल्याला लॉक करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. आपल्यासाठी नक्कीच मदत करणार आहोत आणि व्हिडिओ सुद्धा आपण कायमस्वरूपी आपल्यासाठी बनवणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला या व्हिडिओ बद्दल किंवा या मी जी दिलेली माहिती आहे याच्याबद्दल नेमकं काय वाटते हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि असंच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारे जे काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहे ते सुद्धा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो जॉईन व्हा आणि कमेंट सुद्धा नक्की करा. धन्यवाद.